आप देख रहे हैं भवानी टाइम्स। कर्मचारी सेवा, उमेद विभाग, आवाज कुणाचा, आवाज कुणाचा, आवाज कुणाचा, उमेद आमच्या हक्काचा, उमेद आमच्या हक्काचा। महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नति अभियान ये 2011 से शुरू हुआ है और अभी भी शुरू है। हमारे अभियान में कर्मचारी 10 सालों से काम कर रहे हैं और 2026 के लिए हमारे लिए एक पत्र आया है कि 2026 में मार्च महीने में हमारे जो कर्मचारी है उनकी सेवा बंद की जाएगी, हमारे जो कैडर लोग हैं उनकी सेवा बंद की जाएगी। तो हमने आज तक के क्या किया कि हमने गरीब कुटुंब जो है उनका उपजीविका का विकास किया है, पर आज हमारे उपजीविका का प्रश्न निर्माण हुआ है तो हम सबके उपजीविका का ध्यान रखने वाले, हमारे ही उपजीविका का प्रश्न निर्माण हुआ है। कितने वर्षों से मांग है तुम्हारी ये? सर, हमने पिछली बार भी मुंबई में आजाद मैदान में मोर्चा किया था। हमारा मोर्चा 4 दिन चला था। उसमें हमको आश्वासन दिया गया था कि आपकी डिमांड पूरी की जाएंगी, इसलिए हमने वो मोर्चा वहाँ से हटाया था, पर अभी तक के हमारी डिमांड पूरी हुई नहीं है। इसलिए हमने निवेदन शासन को दिया और हम पिछले 6 महीने से निवेदन देना शुरू है, फिर भी हमारी डिमांड पूरी नहीं हुई। फिर बाद में हमने असहकार आंदोलन किया, फिर भी हमारी डिमांड पूरी नहीं हुई। तो फिर अब हमारे पे धरने आंदोलन पे बैठने का ये आज सरकार ने हमको दिन दिखाया है। तो हमारी सरकार से एक ही गुहार है कि उमेद कंत्राटी कर्मचारी जो है उनको कायम किया जाए, उनकी सेवा कायम की जाए और जो उमेद विभाग है उसकी स्वतंत्र स्थापना की जाए। यही हमारी सरकार से गुहार है और मैं सरकार से निवेदन करना चाहूंगी कि सब उमेदी कर्मचारी जो लोग हैं उनको उनकी सेवा कायम करें और हमारी कैडर की भी सेवा कायम करें और हमको एक स्वतंत्र विभाग का दर्जा दें। हा अभियान महाराष्ट्र शासनाचा ग्रामीण विभागाअंतर्गत विभाग आहे। या विभागाला एक स्वतंत्र आस्थापना देऊन उमेद अभियानातील सर्व कंत्राटी अधिकारी कर्मचारी यांना कायम सेवेत समाविष्ट करून घेण्यासाठी एक धरणे आंदोलन केलेलं आहे। आझाद मैदानला 10 ते 12 जुलैपर्यंत आम्ही धरणे आंदोलन म्हणजे महामोर्चा केलेला होता। त्यामध्ये माननीय मंत्री महोदयाकडून आम्हाला आश्वासन मिळालं होतं की तुमच्या मागण्यावर आम्ही लवकरच विचार करू म्हणून, पण 2 ते 3 महिन्याचा कालावधी लोटून सुद्धा अजूनपर्यंत त्यावर काही कारवाई होताना दिसत नाही आहे। म्हणून आम्ही आज 1 दिवसाचं धरणं आंदोलन केलेलं आहे। तर सरकारला एवढीच विनंती आहे का ग्रामविकास विभागाअंतर्गत या विभागाला एक स्वतंत्र आस्थापना देऊन येथील सर्व अधिकारी कंत्राटी कर्मचारी यांना कायम सेवेत समाविष्ट करून घ्यावं। हेच मागणी आहे। ग्रामीण जीवनोन्नति अभियानांतर्गत आज महाराष्ट्रामध्ये जे गरीब कुटुंब आहेत, ग्रामीण भागातील जे गरीब कुटुंब यांना सर्व प्रकारचे त्याचप्रमाणे सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टिकोनातून उमेद अभियान हे साधारणतः महाराष्ट्रामध्ये काम करत आहे। हे सन 2011 पासून सतत अविरत हे विभाग ग्रामीण भागातील महिलांसाठी त्यांचं उत्पन्न वाढावं, त्यांची गरिबी दूर व्हावी, त्याचप्रमाणे त्यांचा आर्थिक विकास व्हावा या अनेक घटकांना धरून काम करत आहे। आणि हेच विभाग यांच्याकडे शासनाचं दुर्लक्ष झालेलं आहे। यामध्ये प्रामुख्याने आमची प्रमुख मागणी ही असेल की हे जे विभाग आहे हे विभाग कायम करावं किंवा या विभागाला स्वतंत्र विभागाचा दर्जा मिळावा। त्याचप्रमाणे यामध्ये कार्य करणारे
सर्व अधिकारी कर्मचारी त्याचप्रमाणे कॅडर यांना सुद्धा मानाचं स्थान मिळावं शासन दरबारी, हे आमची प्रमुख मागणी आहे. जनोन्नती अभियानाचं कार्य मागील 11 ते 12 वर्षापासून इथं सुरू आहे आपल्या गोंदिया जिल्ह्यात आणि सर्वत्र महाराष्ट्रात. या अभियानाला आता 2026ची एक डेडलाईन आलेली आहे. ती डेडलाईन अशी म्हणते की अभियान हा आता 2026 नंतर बंद होणार. आम्हाला असं म्हणायचं आहे की हा अभियान जर गरिबांसाठी कार्य करत असेल तर अशा अभियानाला बंद करण्याची गरज नाही. याला स्वतंत्र करा, स्वतंत्र विभाग म्हणून याची स्थापना करा आणि येथील जे कार्यरत कर्मचारी आहेत यांना शासनाच्या सेवेत समाविष्ट करा. ह्याच मागणीसाठी आम्ही आज धरणे आंदोलनाची म्हणजे पावित्र्य आपण हे केलेलं आहे. तर ही आमची समीर का पाऊलं तुमच्या आणखी समोर आम्ही राज्यस्तरावर, विभाग स्तरावर, गाव स्तरावर वेगवेगळे धरणे आंदोलन करू, आम्ही रॅली काढू आणि सरकाराच्या निषेधात आम्ही आंदोलन करून जेव्हापर्यंत आमची मागण्या पूर्ण होत नाही.